आज मस्त असा पौष्टिक नाश्ता बनवायचा आहे. त्यासाठी मी फक्त भाज्या घेतल्यात. यामध्ये मी कुठलंच पीठ वापरणार नाही. यामध्ये मी भिजवलेली मुगाची डाळ वापरणार आहे. तर मी इथं 1 वाटी गाजर किसून घेतले, बीट थोडंसं कमी घेतलेले, 1 वाटी बटाट्याचा किस घेतलेला आहे आणि 1 वाटी कोबी किसून घेतलेला आहे. या सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून किसून घेतलेल्या आहेत आणि हे 1 वाटी वाटाणे घेतले. अगोदर आपल्याला हे वाटाणा क्रश करून घ्यायचा मिक्सरला आणि इथे मी ही मुगाची डाळ घेतली. अगोदर आपण वाटाणा क्रश करून घेऊ. यातला जाडसर भरड करून घ्यायचे. यातल्या सगळ्या भाज्या अगोदर मी काढून घेते एका मोठ्या बाउलमध्ये. हे वाटाणे क्रश करून घ्यायचे. यातली कुठलीही भाजी तुम्ही कमी जास्त करू शकता. एखादी जर आवडत नसेल तर नाही घातली तरी चालेल, किंवा दुसरी एखादी तुम्हाला आवडत असेल ती वापरली तरी चालेल. समजा शिमला मिरची, फ्लावर हे यामध्ये वापरलं तरी चालेल. तर याची आपल्याला थोडी जाडसर भरड करून घ्यायची. हे आपले वाटाणे वाटून झाले ते यामध्ये काढायचे. हे छान मिक्स करू अगोदर आपण. त्याला बाइंडिंग येण्यासाठी आपल्याला आता हे मुगाची डाळ वाटून घ्यायची. तर मी ही 4 ते 5 तास मुगाची डाळ भिजवलेली ती आता मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायची. तुम्हाला जर याला हिरवी मिरची वापरायची असेल तर यामध्येच तुम्ही वाटून घ्या. मी इथं मिरची पावडर वापरणार आहे. यातच आपल्याला हे 2-3 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या, जिरे टाकायचे, हे 2-3 आल्याचे तुकडे टाकायचे आणि हे आपल्याला डाळ मात्र छान बारीक वाटून घ्यायची. गरज पडली तर थोडंसं 1-2 चमचे पाणी टाकायचं. आता हे थोडंसं वाटून घेतलं आहे मी. आता यामध्ये थोडं पाणी टाकायचं म्हणजे बारीक होईल जास्त. मस्त असं हे एकदम बारीक पेस्ट वाटून झालेली ही नाही. त्यामध्ये आपल्याला ही पेस्ट या भाज्यांमध्ये टाकून घ्यायची. आता वाटलेली डाळ यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची. त्याआधी थोडी आपण कोथिंबीर टाकून घेऊ. कोथिंबीर मिक्स करून घ्यायची. आता हे डाळीचं मिश्रण टाकून घ्यायचं. आता आपण डाळ वाटली. अजून थोडंसं हे आपल्या रेसिपीला कुरकुरीतपणा येण्यासाठी आणखी आपण 1-2 ब्रेड बारीक करून टाकणार आहे मी यात. तुमच्याकडे ब्रेड क्रम्स असेल तर ते तुम्ही वापरू शकता. इथे मी 2 ब्रेड घेतले. हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे. वाटलेले ब्रेड यामध्ये टाकायचे. आता यामध्ये आपल्याला मसाले टाकून घ्यायचे. मी इथे 1 चमचाभर मिरची पावडर टाकली, थोडी हळद, हे चवीनुसार मीठ आणि ही थोडी जिरा पावडर. आता हे चांगलं आपल्याला मळून घ्यायचं. गरज पडली तर थोडंसं पाणी वापरायचं. शक्यतो गरज पडणारच नाही. आता हे छान पीठ मळून झालेले याचे आपल्याला थोडेसे असे कटलेट टाकून घ्यायचे. मी गोल थापा, चौकोनी किंवा तुम्हाला जसे आवडते तसे करून घ्या. मी ते असे चौकोनी करून घेतले. जर नाही तुम्हाला असे कटलेट वळता आले, थोडंसं पीठ सैल वाटलं, तुम्ही यामध्ये रवा वापरू शकता किंवा तांदळाचं पीठही वापरू शकता. किंवा आणखी 4-2 ब्रेड क्रश करून घालू शकता. असं तयार करून घ्यायचे. आता मी इथे 4 कटलेट तयार करून घेतले. त्याच्यावरती मी थोडेसे तीळ टाकणार आहे. थोडे आपल्याला असे प्रेस करून घ्यायचे. आता मी इथे छोट्या पॅनमध्ये तेल टाकलेले, त्यामध्ये आपल्याला हे कटलेट आता भाजून घ्यायचे. याची बाजू आपण पलटून घेऊ. मस्त असे चॉकलेटी रंगावरती आपल्याला दोन्ही बाजूने भाजून घ्यायची. मस्त दोन्ही बाजूने भाजलेले. आता हे आपण काढून घेऊ. मस्त अशा प्रकारे सगळ्या टिक्की आपल्याला बनवून घ्यायच्या. मुलांना भाज्या खाऊ घालण्याचा हा सर्वोत्तम उपाय. तुम्ही कुठलीही भाजी वापरू शकता. मस्त आपले सर्व भाज्या वापरून केलेले कटलेट तयार आहेत. नक्की करून पहा. मुलांच्या डब्याला सुद्धा तुम्ही देऊ शकता. मस्त रेसिपी आहे, एकदम कुरकुरीत. हे तुम्ही दह्याबरोबर, सॉस बरोबर, हिरव्या चटणी बरोबर कशावरही खाऊ शकता. मस्त अशी ही कुरकुरीत रेसिपी नक्की करून पहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.